मुंब्रा पोलीस ठाण्यातील एका महिला अधिकाऱ्याला एका मोबाईल चोराला पकडण्याचे आदेश देण्यात आले होते, पण या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक चोराला पकडण्यास टाळाटाळ करत थेट सुट्टीवर गेल्या। त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी टाकलेल्या एका धाडीत या अधिकारी चक्क मोबाईल चोरासोबत हॉटेलमध्ये आढळल्या। या विचित्र प्रकारामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे। क्राईम नेवर पेज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर एका महिला पोलीस अधिकाऱ्याचे एका मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याशी प्रेमसंबंध होते आणि त्या महिला पोलीस अधिकाऱ्याचे वरिष्ठ जेव्हा तिला सांगत होते की या चोराला आपण पकडलं पाहिजे, तेव्हा ती त्या चोराला पकडण्यास टाळाटाळ करायची आणि त्या हाती जरी आला तर त्याला ती सोडून द्यायची ह्यांच्या नकळत। तर नेमकं हे प्रकरण का आहे ते आपण पुढे बघूया। ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलीस ठाण्यातील एका महिला अधिकाऱ्याला एका मोबाईल चोराला पकडण्याचे आदेश देण्यात आले होते, पण या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक चोराला पकडण्यास टाळाटाळ करत थेट सुट्टीवर गेल्या। त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी टाकलेल्या एका धाडीत या अधिकारी चक्क मोबाईल चोरासोबत हॉटेलमध्ये आढळल्या। या विचित्र प्रकारामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे। आरोपी मोबाईल चोराचं नाव सबीर शेर अली सय्यद असं आहे, तर आरोपी महिला पोलीस अधिकाऱ्याचं नाव कृपाल पोरसे आहे। झालं असं की एका तक्रारीनंतर वांद्रे पूर्वमधील खेरवाडी पोलिसांनी या आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली। त्यात त्यांना हा संशयित आरोपी मुंब्रामधील असल्याचं लक्षात आलं। त्याने असेच काही गुन्हे विलेपार्ले भागातही केले होते। यानंतर खरेवाडी पोलिसांनी मुंब्रा पोलिसांशी संपर्क केला आणि या आरोपीला पकडण्यास मदत मागितली, परंतु त्यावेळी मुंब्रा स्थानकातील महिला अधिकाऱ्याने आपण काही दिवस सुट्टीवर जात असल्याचं म्हणत काही दिवस थांबवण्यास सांगितलं आणि त्या चोराला अटक करणं टाळलं। खेरवाडी पोलिसांना मोबाईल चोर सबीर सय्यदची ओळख पटवण्यात यश आलं। पोलिसांना आरोपीचा मोबाईल नंबरही मिळाला। या नंबरवर हे कॉल रेकॉर्ड तपासले असता खेरवाडी पोलिसांना आश्चर्याचा धक्काच बसला। आरोपी सय्यद आणि महिला पोलीस अधिकारी यांच्यात काही महिन्यांमध्ये अनेकदा कॉलवर बोलणं झाल्याचं उघड झालं। 7 ऑगस्टला खेरवाडी पोलिसांना आरोपी नवी मुंबईहून मुंबईला येत असल्याचं समजलं, मात्र आरे येथे आल्यावर त्याचा मोबाईल बंद झाला। त्यामुळे पोलिसांनी संशयित महिला पोलीस अधिकाऱ्याच्या फोनचा माग काढला। यात ही महिलाही त्याच परिसरात असल्याचं समजलं। त्यावेळी हे दोघंही पवईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये असल्याचं उघड झालं। दोघंही एकत्रच असल्यानं घडलेल्या या विचित्र प्रकारामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे।